आजे संसार सुफल झाला गे माये, आजे संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. या अभंगातून विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपल्या प्रतिज्ञापूर्तीचा आलेला अनुभव प्रगट करतात. म्हणजे अगोदर प्रतिज्ञा आणि ती पूर्ण झाल्याच्या नंतरचा अनुभव प्रगट करतात. प्रस्थानामध्ये वाक्य बोलून जातो, गुरुजी देवही प्रतिज्ञा करतो, संतही प्रतिज्ञा करतात आणि जीवही प्रतिज्ञा करतो. पण चला, जीवाच्या प्रतिज्ञाला एवढं विशेष महत्व नाही. का नाही? कारण जीव प्रतिज्ञा आज करतो, उद्या सोडून देतो, लगेच सोडून देतो जीव. मग जीवाच्या प्रतिज्ञाला विशेष महत्व नाही. ठीक आहे, एक बोलू. देवांनी सुद्धा प्रतिज्ञा सोडलेली दिसून येते. जेव्हा आमच्या चुलत्याचं आमचं युद्ध, कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, घरचंच आठवलं नाही, ते झालं थोडं जागे आठवलं. जेव्हा कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध झालं, त्या युद्धामध्ये सुद्धा भगवंताने प्रतिज्ञा सोडलेली दिसून येते. भगवंताची प्रतिज्ञा काय होती? की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, देवाची प्रतिज्ञा होती. पण जेव्हा पितामह भीष्माचार्य आणि अर्जुन दोघं समोरासमोर आले, तेव्हा अर्जुन युद्धामध्ये घायल व्हायला लागला. देवाचं विशेष प्रेम भक्तावर घायल व्हायला लागला. मग गुरुजी भगवंतानं रथातून उडी खाली टाकली, रथाचं मोडलेलं चाक घेतलं आणि भीष्माचार्यावरती धावून गेल्याच्या नंतर अर्जुनानं पाहिल्याच्या नंतर महाराज अर्जुनानं बी रथातून उडी खाली टाकली आणि देवांचे पाय धरले. देवाला म्हणले, देवा, अर्जुन म्हणला, देवा मी मेलो तरी चालन, पण तुमची प्रतिज्ञा नाही मोडली पाहिजे, मी मेलो तरी चालन. मग देव हसले आणि देव म्हणले, अर्जुना माझी प्रतिज्ञा सुटली तरी चालन, मोडली तरी चालन, पण माझ्या पितामह भीष्माचार्यांची खरी झाली पाहिजे. भीष्मपण केला खरा, भीष्मपण भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. देव म्हणले, माझी प्रतिज्ञा सुटली तरी चालन, पण आमच्या पितामह भीष्माचार्यांची खरी झाली पाहिजे. विशेष प्रेम भक्त. अहो अजून एक प्रसंग येते. पितामह भीष्माचार्यांनी बाण सोडला की अर्जुनाचा रथ 1.5 ते 2 फूट मागं सरकायचा, आणि अर्जुनाने बाण सोडला की पितामह भीष्माचार्यांचा रथ 9 ते 10 फूट मागं सरकायचा. पण जेव्हा पितामह भीष्माचार्याने बाण सोडला आणि रथ थोडाच मागं सरकायचा अर्जुनाचा, तरी देव काय म्हणायचे रथातून? वा भीष्म. आणि अर्जुनाने इकडून बाण सोडायचा, त्यांचा रथ 10 फूट मागं जायचा, तरी देव काहीच बोलत नव्हते. आणि तिकडून पितामह भीष्माचार्याने बाण सोडला, रथ थोडाच मागं जायचा, 1 फूट 1.5 फूट, तरी देव काय म्हणायचे? वा भीष्म. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. अर्जुन म्हणला, देवा तुम्ही नेमकं कोण्या पक्ष ऐकलंय, नेमकं तुम्ही विषय वेगळा, म्हणजे कोण्या बाजूने नेमकं असं म्हणलं. हो, कोण्या बाजूने काय? देव म्हणले, काय झालं? अहो मी त्यांचा रथ 10 फूट मागं सरकवतोय, तरी तुम्ही काहीच म्हणत नाहीत. आणि पितामह भीष्माचार्य फक्त आपलं 1.5 ते 2 फूट मागं सरकवतात, तरी तुम्ही वा पितामह भीष्माचार्य म्हणता, असं कसं काय? देव म्हणले, अर्जुना अरे तुझ्याकडून त्यांचा रथ 10 फूट मागं जात असेल याच्यात नवल नाही. अरे तुझ्या रथात जगाचा मालक बसला नाही, मालक बसून बी रथ जर मागं सरकत असेल तर काय ताकद असेल आमच्या पितामह. विशेष प्रेम भक्तावर. बरं चला असू द्या, आपला मुद्दा काय? देवानं सुद्धा प्रतिज्ञा सोडलेली दिसून येते, पण फारसं महत्व देता येणार नाही. एक बोलू, पण विशेष महत्व आमच्या संतांच्या प्रतिज्ञेला आहे. विशेष महत्व म्हणजे आज ज्ञानोबरांनी प्रतिज्ञा केली होती,
कोणती प्रतिज्ञा? अवघाची संसार अवघाती संसार अवघाती संसार सुखाता करीन आनंद भरीन आनंद भरीन जाईन गे करीन. ज्ञानोबांनी प्रतिज्ञा केली गुरुजी, अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणजे नुसते आळंदी म्हटले नाही, महाराष्ट्र अवघाची संसार आनंदाचे आवारू मांडू जगा. दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. अवघे चित्र लोक्य आनंदाची आता चरणी जगन हा पूर्ण संसार सुखाचा करीन म्हणले. अवघे आनंदाची सृष्टी झाली पूर्ण संसार सुखाचा करीन म्हणले. पण ज्ञानोबा आहे आमचे काय असे अभंग वाचण्यात गेले. बरं तुमचेच अभंग असणे वाचण्यात गेलेत काय? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाचे. तुम्हीच म्हणतात संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. तुम्हीच म्हणतात संसार दुःख आणि तुम्हीच म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करेन. असं कसं काय? ऐका, संसारात दुःख हे तुमच्या आमच्या दृष्टीने नाही, संत महात्म्यांच्या दृष्टीनं दुःख नाही. मग त्यांची अशी अवस्था आहे सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे लाभा लाभ न धरावे मना माझी. सुख आलं तरी सुख नाही, दुःख आलं तरी एकच अवस्था, दुःखी होणार नाही, एकच अवस्था आनंदाची. आणि दुःख संसार सुख दुःख आपल्या दृष्टीने पावलो पावली सुख दुःख आपल्या दृष्टीने. म्हणजे बघा गणितात मनुष्य 5 मिनिटांना सुखी होतो की लगेच दुःखी होतो, परत सुखी होतो, परत दुःखी होतो. ते एक जण गावातल्या लोकांच्या आग्रावरून वारीत निघाला. मग तसं जाणारच नव्हता पण लोकांनी आग्रह केला आणि तो वारीत निघाला, सोहळ्यात निघाला. निघाल्याच्या नंतर आळंदीत आला आणि आल्याच्या नंतर आंघोळीला गेला, इंद्रायणी नदीला आंघोळीला गेला. स्नान करत असताना काय झालं, ते स्नान करून परत आला आणि जिथं कपडे ठेवले होते त्याची काय झालं पण घड्याळ गेली चोरीला. 1000 रुपयाची घड्याळ होती, 1000ची मी होतो तर 1000 रुपयाची घड्याळ होती आणि ती घड्याळ गेली चोरीला. घड्याळ गेली. मग त्यानं पाहिली आजूबाजूला, घड्याळ काय सापडलीच नाही, घड्याळ सापडलीच नाही. मग तो नाराज झाला आणि धर्मशाळेवर आला, जिथं बॅगी ठेवल्या होत्या तिथं आला. मग ज्यांनी आणलं होतं त्यांच्यावर तापलं. म्हणजे का आणलं तू घड्याळ असं बोलू लागला. बोलत असताना एक जण मला, अरे तू आंघोळ करून चुकला असेल, आंघोळीला उतरलास पात्रात, इकडं घड्याळीकडे यायचं तर तिकडे गेला असेल. हो तो विषय वेगळा आहे. मग घड्याळ म्हणजे इथं यायचंच तर समजा हे झालं असेल. मग तसं म्हटल्याच्या नंतर परत जाऊन ये म्हणून सापडून, मग परत गेला सापडायला, परत सापडली पण काय त्याला घड्याळ सापडेल. पण गमत असेल ओंकार दादा, तिथं त्यानं दगड तो बाजूला केला, घड्याळ जो तो दगड बाजूला केला आणि त्याला ते घड्याळच नाही, घड्याळ हरपू द्या, पण त्या दगडाच्या खाली त्याला अंगठी सापडली. आणि त्या अंगठी कशाची होती? मला वाटलं सोन्याची, मला नव्हतं मानायचं सोन्याची, पण आता मानला तर जाऊ द्या सोन्याची. मग त्या अंगठी सापडली, अंगठी सोन्याची. ती अंगठी सापडली की पळतच आला धर्मशाळे, पळतच आला लगे. त्यांना गावाकडे जात असतात का? मग त्यांना म्हणा गावातले ते आलतात, त्या गावाकडे जात नसतात, वारी करीत असतात, गावाकडून आले परत जात नसतात. मग त्यांना सांगायला लागला, मग नाचायला लागला. मग एक जणाला दाखवली अंगठी, तुम्हाला 5000ची अंगठी. पावल्या खेळतच पंढरपूरपर्यंत नाचत आला पंढरपूरपर्यंत. म्हणजे घड्याळ हरवली तेव्हा दुःखी झाला
अंगठी सापडली तेव्हा सुखी झाला. बरं हे तरी सुख कायम टिकतं का? मग ते तसंच पंढरपुरात आला, पंढरपूरपर्यंत आला आणि आल्याच्या नंतर द्वादशी सोडली, पारणं सोडलं की लगेच गावी आला. गावी आला ती बॅग घरी ठेवली की लगेच सोनाराच्या दुकानात अंगठी मोडायला सोनार दुकानात गेला. मग सोनार गेला का सोनार दादाला म्हणला, दादा ही अंगठी घ्या, 5,000 द्या. दादा म्हणले गडबड करू नको, वरल्या रंगा न बोलावे, शुद्ध कसोनिया पावे. मग त्या दादाने अंगठी घेतली, त्या सोनारानं अंगठी घेतली आणि त्या कसोटी घासली. कसोटी घातली, खिशात हात घातला आणि 30 रुपये दिले. 30 रुपये दिले, मला बाजार ये जा घरी. मग तिथून रडत घरी आला. म्हणजे मला सांगा भाऊ, घड्याळ हरवली तेव्हा दुःखी झाला, अंगठी सापडली तेव्हा सुखी झाला, आणि तीच अंगठी बाजारी निघली तेव्हा. तसं तुमचं आमचं, तसं आपले घडीतच सुखी घडीतच दुःखी. पण संत महात्म्यांच्या अवस्था आठवणाई सुख दुःखाची, आठवणाई सुख दुःखाची, नाचे तुका कौतुके, नाचे तुका कौतुके, तुका कौतुके, जनविजन झाले सुख दुःखाची, नाचे तुका कौतुके. आठवण नाही सुख दुःखाची, म्हणजे सुखे संतोषानं सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपा किंवा सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जयाजी. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, संसारात सुख दुःख आपल्या दृष्टीने. पण ज्ञानोबराची प्रतिज्ञा, अवघाची संसार सुखाचा करील, ही ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे. बरं ठीक आहे, ही प्रतिज्ञा. मग प्रतिज्ञा पूर्ण झाल्याच्या नंतरचा अनुभव आजच्या अभंगात प्रगट करतात. अभंगाचं पहिलं चरण. आजी संसार सुफल झाला गे माया, आजी संसार सुफल झाला गे माया, आजी संसार सुफल झाला गे माया, आजी संसार सुफल झाला गे माया. आजी संसार सुफल झाला गे माये. ज्ञानोबरा म्हणतात आजी संसार सुफल झाला, म्हणजे अगोदरची प्रतिज्ञा, अवघाची संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा, तो पूर्ण झाल्याच्या नंतरचा अनुभव. आजी संसार सुफल झाला गे माये. माऊली म्हणतात संसार सुफल झाला. बरं, वास्तविक पाहता माऊलींना संसार होता का? नाही. निवृत्तीनाथ दादांना नाही, सोपान काकांना नाही. एक बोलू, तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून घेतलेली भूमिका आहे, म्हणून घेतलेली भूमिका आहे. म्हणून आजी संसार सुफल झाला गे माये. संसार सुफल वेगळा आणि संपन्न वेगळा. संसार संपन्न असावा का सुफल असावा? सुफल असावा. म्हणजे सुफल म्हणतात संपन्न वेगळं. म्हणजे याच्यात असा गुरुजी, संपन्नता वेगळी सुफलता वेगळी. म्हणजे काहींना व्यवहार चांगला कळतो,
तर परमार्थ अजिबात कळत नाही. आणि काहींना परमार्थ चांगला कळतो तर व्यवहार कळत नाही. काहींना व्यवहारही चांगला कळतो आणि परमार्थही चांगला कळतो. पण काहींना व्यवहारही कळत नाही परमार्थही कळत नाही. म्हणजे काहींचा संसार संपन्न असतो पण सुफल नसतो. काहींचा संसार सुफल असतो तर संपन्न नसतो. काहींचा संसार संपन्नही असतो आणि सुफलही असतो. आणि काहींचा संसार संपन्न नसतो आणि सुफलही नसतो. मी तुम्हाला 2 संसार सांगतो. एक राजा रावणाचा संसार आणि दुसरा जगद्गुरु तुकोबारायांचा संसार. राजा रावणाचा संसार भाऊ हा संपन्न संसार आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांचा संसार हा सुफल संसार आहे. राजा रावणाचा संसार संपन्न आहे. राजा रावणाच्या संसारात किती संपन्नता आहे? अहो राजा रावणाकडं 40 का 45 जीसीपी होते. वाळूचे डंपर नाही चलते ते वाळू 100-150 डंपर. रोट जमीन होती बरीच. पेट्रोल पंप 10-12 म्हणजे भरपूर होता. जाऊ दे आजच्या राजा रावणाचं महाराज कोटी गरज येते काशाणी तांब्याची अभंग बघा तुको बनायचं. पाषाण परिस भूमी जामुनत वंशाचा संबंध धातयाचा सोनियाची पुरी समुद्राचा वेडा समुदाय गाडा राक्षसांचा 80 शस्त्रजा सुंदर कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी मुख्य पुत्रारी इंद्राणी 14 चौकड्या आयुष्य गणना बंधुवर्ग जाना कुंभकर्ण तुका म्हणे ज्याचे देव बांधवली. एवढी संपन्नता राजा रावणाकडे. एक बोलू एवढी संपन्नता जरी असली राजा रावणाकडे पण छाती हात टेकून नाही म्हणू शकत संसार सुफल झाला म्हणून. पण एक बोलू आमच्या तुकोबाऱ्यांकडे काहीच नव्हतं. व्यावहारिक दृष्टीने विचार केला तर काहीच नव्हतं. पण महाराज छाती हात टेकून सांगतात जन्म आलो त्याची आजी फळ झाली साची. म्हणजे संसार सुफल झाला. म्हणजे त्यांची सरली झाला सुफल व्यापार. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा संसार हा सुफल संसार आहे. बरं ठीक आहे. संसार म्हणजे संसार सुफल झाला म्हणतात ज्ञानोबा. संसार सुफल झाला म्हणजे मी अनेक वेळा सांगत असतो हे सांगत असतो मी म्हणजे अनेक वेळा सांगत असतो संसार सुफल झाला. संसार म्हणजे काय हा नाही आपण ज्याला म्हणतो तो खरा संसार पुनरपी जननम पुनरपी मरणम पुन्हा पुन्हा जन्मनं आणि पुन्हा पुन्हा मरणं हाच खरा संसार आहे. आगा उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे. भाऊ ज्ञानोबारांनी तर जन्म मरणाला संसार नाही म्हटलं. जन्म मरणाला खरं मानणं याला संसार म्हटलंय. हे साचची जे का मानणे म्हणजे जन्म मरण हाच संसार आहे. पण ज्ञानोबाराय म्हणले आम्ही जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलो. म्हणजे आत्ताच पण त्यांची सरली येरजार झाला सुफल व्यापार. तर कोणता व्यापार सफल झाला तर जन्म मरण रूपी व्यापार सफल झाला. जन्म मरण रूपी व्यापार सफल झाला. म्हणजे आता जन्म नाही मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही. म्हणून आजी संसार सफल झाला की माई. बरं ठीक आहे. तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही? मी अनेक वेळा सांगत असतो बघा. माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. कोणते 2-3 कारण? पहिलं कारण सासरवाडीचा मार. हे पहिलं कारण पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. नाही ते जावायला आणताना पाहिलं काय येतात म्हणजे आठवत. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी 1 जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2 आणि केले कर्म झाले त्याची भोग आले. आता चिंतन अनेक वेळा मांडत असतो म्हणून धावतं चालतो. पहिलं कारण जन्माचं पाप पुण्य. पण ज्ञानोबा म्हणजे आता पाप पुण्याच्या पलीकडे गेलेलो आहे. लागोने दो पाप पुण्यांगा. पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आजी संसार सुफल झाला की माई. एक जन्माचं कारण. दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. पण ज्ञानोबा म्हणले आता घ्यावं लागत नाही. कारण तो का म्हणे अवघ्यावरीली वासना. आता नारायणा दुसऱ्यापासून आता वासना राहिली नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ आजी संसार सुफल झाला की माई. जन्मरूपी संसार सफल झाला. जन्माचं तिसरं कारण कर्म. केले कर्म झाले त्याची भोग आले. पण तुकोबारा ज्ञानोबारा म्हणले कर्मच राहिलं नाही. तसं कर्माचे 3 प्रकार आहेत. संचित क्रियमान आणि प्रारब्ध. संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं. म्हणून 3 कर्म नाही
कर्म नाही म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आधी संसार सफल झाला गे माये. म्हणून जन्म मरण रूपी संसार आमचा सफल झाला. थांबा, जसा जन्म मरण संसार आहे तसा अजून एक संसार आहे. कोणता? आबा, या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. संसाराची अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. ज्ञानोबा म्हणले ज्या ज्या गोष्टीला संसार म्हणतात ती वस्तू आता राहिली नाही. पण मला शरीराला संसार म्हणतात ना. मग माऊली म्हणले शरीराबद्दल आता मला आसक्तीच राहिली नाही. कशी? देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. म्हणजे शरीराबद्दल आता आसक्ती संपली. देह जाओ नाहीतर राहो. म्हणजे देहाचं ममत्व सुटलं. मग प्रतीक देहाचं ममत्व का? कारण त्याचं कारण आहे देह हे काळाचे, धन अर्जुन कुबेराचे, येते मनुष्याचे, काय सगळं काही तर तसा विचार केला तर देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, आणि ते बुजगावने चोरा. म्हणजे रक्षण असे भास ते बुजगावून उभा केला असते ना तसं काय. देह आधी काय काय, देह संबंधी पसारा. म्हणजे देव जर सोडला तर सगळाच पसारा आहे. देहाला सुद्धा पसाराच म्हटलं ना, सगळा पसारा आहे. हरिविना सारा व्यर्थ भ्रम, हरिविना सारा व्यर्थ भ्रम, हरिविना सारा व्यर्थ भ्रम. देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, ब्रह्मांडी पसारा, ब्रह्मांडी पसारा. हरिविना सारा व्यर्थ भ्रम, हरिविना सारा व्यर्थ भ्रम, हरिविना सारा व्यर्थ भ्रम. पिंड देह स्थिती ब्रह्मांड पसारा, सगळा पसारा आहे. तुका म्हणे तोची खरा, तुका म्हणे तोची खरा, तुका म्हणे तुझी खरा, तुका म्हणे तोची खरा. येर वावो गा पसारा, येर वावो गा पसारा, येर वावो गा पसारा, येर वावो गा पसारा, येर वावो गा पसारा. तुका म्हणे खरा, येर वावो गा पसारा, येर वावो गा पसारा. तुका म्हणे तुझी खरा, येर वावो तुका म्हणे तुची खरा, ये रवाओ गा पसारा. उमा कहूँ मैं अनुभव अपना,
सत हरि भजन जगत सब सपना राम राम सिया राम जय जय राम सिया राम उमा कहूँ मैं अनुभव अपना सत हरि भजन जगत सब भजन सत बाकी सब सपना. हो देव जर सोडला तर सगळं स्वप्नची. हा स्वप्न ते आहे ना. हा स्वप्न खरं नसतंय. जागा झाल्यावर स्वप्नीचे चैले जे जे देखणेच कळ जे जे देखणेच कळ जे जे देखणेच ते हे स्वप्नीचे मृगजळ ते हे स्वप्नीचे मृगजळ स्वप्नीचे मृगजळ स्वप्नीचे मृगजळ मनोनी चिंती चरण कमळ मनोनी चिंती चरण कमळ मनोनी चिंती चरण कमळ मनोनी चिंती कमळ हे रखुमा देवी वराचे रखुमा देवी वराचे रखुमा देवी वराचे रखुमा देवी वराचे निज धर्म हातो करा निज धर्म हातो करा निज धर्म हातो करा निज धर्म हातो करा. जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ म्हणून चरण कमळ रखुमा देवी वराचे. जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. हे सगळं म्हणजे जे पाहतो स्वप्न कशाला म्हणतात. जे खोटं असतं त्याला स्वप्न म्हणतात. आणि तुम्ही आम्ही राहतो हे सुद्धा स्वप्नच आहे. आणि जेव्हा हे सगळं स्वप्न आपल्याला जेव्हा खरं वाटन तेव्हा समजायचं आताशी खरा पारमार्थ कळाला. बाबांचं वाक्य हे सगळं दिसते जेव्हा स्वप्नासारखं वाटन तेव्हा समजायचं आताशी खरा पारमार्थ कळा. बाबांचं वाक्य विठ्ठल विठ्ठल देव जर सोडला तर सगळं खोटं मार. काही नाही. देहाचा विषय चालू होता ना. देह आधी काय खरा देह संबंध हे सगळं जे पसारा कशाला म्हणतात. जे संपून जाणार आहे त्याला पसारा म्हणतात. आणि सगळं संपून जाणार आहे. काय महाराज इथं काय संघ येणार आहे राव. काहीच येणार नाही. बरोबर आहे का. ते मला सांगा आता उगं बघा. आपल्याला जन्म कोणी द्यालाय. दुसऱ्यानंच द्यालाय. जन्माल्याच्या नंतर पहिली आंघोळ कोणी घातली. दुसऱ्यानंच घातली. आपलं नाव कोणी ठेवलंय. दुसऱ्याने ठेवलंय. आपल्याला शाळेत कोणी नेऊन घातलंय. दुसऱ्यानंच घातलं. शिक्षण कोण दिलंय. दुसऱ्याने दिलं. लग्न लावून कोण दिलंय. दुसऱ्याने दिलं. पगार कोण देत आहे. दुसरे देते. मिळाल्यावर शेवटची आंघोळ कोण घालणार. दुसरे उगं हो म्हणा. चुकत असलं तर 20 रुपये कमी द्या. हो म्हणा. मिळाल्यावर शेवटची आंघोळ कोण घालणारे. दुसरेच घालणारे. मिळाल्यावर संपत्ती वाटून कोण घेणारे. दुसरेच घेणारे. मग इथं आपला आहे काय ते सांगा. लटिका व्यवहार सर्व संसार लटिका व्यवहार सर्व संसार हरि वीण हरि मुख म्हणा हरि मुख हरि मुख म्हणा हरि मुख लटिका व्यवहार सर्वा संसार सगळं लटकय महाराजी. लटके पण लटकच खरं वाटतं. लटिक येते रुची. हे सगळं संपून जाणार आहे. आणि इथं कोण राहणार आणि कोण कशा काळात. येतं वरून नाही आले अवतार. येता आल्या अवतार जातो म्हणलं अवतारलाच काय खरं. बरोबर आहे. तर देव हो ना. देवाला अवतार सोडावं लागतो महाराज इथं आल्यावर. मग काय ते म्हणतात आज आम्हाला पण बाप मसना गेला देखत देखत नाच पंतो तो येतय साज
झाला देखत देखत नात पंतू तोय पैसा झाला मोठा तेवढंच पाठी आजा मेला आजा मेला पण बाप मस्त नाही इथं कोण राहणार आहे कशा करता आले म्हणून देय काळाचे बरोबर एका ठिकाणी आबा तुकोबाऱ्या म्हणले ना देवा एक काम करा तुम्ही एका गोष्टीचा विसर पाडा म्हणजे मला सुखाची प्राप्ती होईल एका गोष्टीचा विसर द्याचा विसर पाडीमच तरीच हा जीव सुख पावी माझा हा म्हणजे देह आहे महाराज आणि एक बोलू स्पष्ट बोलतो संत महात्मे शरीर सोडत नाहीत भाऊ शरीराचा समन सोडतात संत महात्मे शरीर सोडत नाहीत शरीराचा समन सोडतात आणि आपण शरीर सोडतो पण समन सोडित नाही मेल्यावर सुद्धा जिवंतपणे तर सोडितच नाही पण मेल्यावर सुद्धा शरीराचा आपण समन सोडत नाहीत आणि संत महात्मे द्यात असताना द्याचा समन सोडतात उदाहरण आले पण आता ते बऱ्याच वेळेस ऐकले पण बोला बोला आपण मेल्या सुद्धा शरीराचा समन सोडत नाही आणि संत महात्मे द्यात असताना द्याचा समन सोडतात ते आमच्या जालना जिल्ह्यातला एक शेतकरी होता जालना जिल्ह्यातला 130 एकर ऊस होता त्याला कीर्तनी कशाला कमी सांगायचं 130 एकर ऊस भाऊ 130 एकर ऊस पोरग कलेक्टर सुनबाई वकील मोठा माणूस 3 गाड्या बसायला बैलगाड्या मला नावच येत नाही त्या गाड्याचे ओमकार बुवा आपलं बैलगाड्या म्हणलं भाऊ मात्र कुठं का फिराना बरोबर आहे का नाही बैलगाड्या बरोबर का आणि मोठा माणूस आणि त्यांना नाना म्हणायचे सगळे नाना म्हणायचे आणि 75-80 वय असं म्हाताऱ्याचं आणि ते एक दिवशी मात्र मेलं पा हो एक दिवशी मेलं ते हो एक दिवशी मेलं ते एक दिवशी मात्र मेलं आणि मेल्याच्या नंतर हे लोक मातीला आबा लोक मातीला लोक मग काही ना मातीला येता आलं नाही म्हणून काही जण दुसऱ्या दिवशी रक्षा सावडायला आले सावडण्याच्या कार्यक्रमात पण काही जणांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं की जालन्याचे नाना गेले म्हणून हो जालन्याचे मग आता ते म्हटले असं भेटून येऊस तर काही जण म्हटले डायरेक्ट 10व्याला आले ते आमच्याकडे आबा गोदावरी नदी गंगा नदी ते 10व्याला आले मग 10व्याला आल्याच्या नंतर इकडे प्रवचनाचा कार्यक्रम चालू आणि इकडे पिंडदानाचा कार्यक्रम चालू पण ते गंमत अशी झाली कावळा शिवायला तयार नाही कशाला गायच्या पिंडाला पिंड नाही तिथे गायच्या फुलती म्हणून ते गप्प नाटो मग ते पिंडापाशी शिवाना गेला कावळा म्हणून मग ते कावळा शिवायला तयार नाही काय करावं म्हणून एक जण मला एक काम करा मुलगा सुनबाई नातू दोघं तिघं जा आणि पाया पडून ये दोघं तिघं तिथं गेले नाना अमकं तमकं काय जे नानाची इच्छा असेल ते बोलायचे आणि परत यायचे तरी कावळा शिवायचे ते प्रवचन मारत खुनवायचे पण ते कावळा शिवाना मग सोडता ना मग आणि मग एक जण मला एक काम करा जेवढे पाहुणे रावळे नाते गोते जवळचे आलेत ना तुम्ही सगळे जा बरं एक जण पाय पडू नये मग एक जण जायचे नाना अमकं तमकं काय बोलायचे परत यायचे तरी कावळा शिवायचे आता काय करावं कावळा शिवा गंमत अशी झाली त्या 10व्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन तिथं त्या 10व्याला चेअरमन आलेला होता मग 10-5 कार्यकर्ते उठले आणि चेअरमन जवळ गेले चेअरमन जवळ गेल्यावर चेअरमन म्हणला इथं काय काम आहे तिथंच बसायचं ना हा का गप्पा मारायचा टाईम आहे का तिथंच बसायचं त्यातला एक कार्यकर्ता म्हणला काही म्हणा साहेब तुम्हाला जावं लागतंय कुठं चेअरमन म्हणला ना कुठं त्याने पिंडाच्या पाया पडायला चेअरमन म्हणला हे पिंडाच्या पाय मग का पाव नाही का तुम्ही माझा पाहुणा थोडाच उगा 130 एकर ऊस एका सोयीनं आपल्या कारखान्याला येतोय म्हणला पुढं पोरग इकडंच आणीन हे समन टिकवा म्हणून आलो म्हणला मी मला काय करायचं अजून 1 तासभर का बसणार आपण जात नसतो ते कार्यकर्ते म्हणले काही म्हणा साहेब तुम्हाला जावंच लागते आपण नसतो काही म्हणा तुम्हाला जावंच लागते वातावरण पेटा काही म्हणा तुम्हाला जावंच लागते काय करावं काय मग तसं म्हणलं उठील भाऊ चेअरमनला उठील चेअरमन गेला तिथं पिंडापाशी चेअरमन गेला आणि असे हात जोडे त्या नाना म्हणायचे ना मला नाना काही चिंता करू नका 8 दिवसात टोळी टाकतो ऊसात कारखान्याची टोळी टाकतो सगळाच ऊस घेऊन जातो तसं म्हणलं कीच कावळे बका त्या चेअरमनला बी उठू द्या ना कावळेच म्हणजे मला एवढं म्हणजे मला मुद्दा मांडायचा जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही
नाही सोडलं ना, शरीर सोडलो पण शरीराचा संबंध कुठं सोडा. म्हणजे आपण शरीर सोडतो पण शरीराचा संबंध सोडत नाहीत. ज्ञानोबा म्हणले आम्ही शरीर सोडत नाहीत, शरीराचा संबंध सोडतो. देह नाही, देहाचा संबंध सोडतो. हा, देह जाओ आत्वा राहू. मग देह हाच संसार आहे, हाच संसार आहे. पण देहाची आसक्ती संपली, देहाचं तादात्म्य संपलं, म्हणून देहरूपी संसार सफल झाला. म्हणून आजी संसार सफल झाला गे माये, देहाची आसक्ती संपली. बरं ठीक आहे, म्हणजे जन्म मरण रूपी संसार राहिला नाही आणि शरीररूपी संसार राहिला नाही. थांबा, अजून एक संसार आहे. कोणता? या शरीरातला अहंकार आहे का अहंकार, भाऊ त्याला सुद्धा संसारच म्हणतात. जिंकावा संसार, जिंकावा संसार, येणे नावे तरी शुर, येणे नावे तरी शुर, येणे नावे तरी नावे तरी शुर, येणे नावे तरी शुर, येणे नावे तरी शुर. जिंकावा संसार, तेने नावे तरी शूर. जिंकावा संसार, तेने नावे तरी शूर. म्हणजे आबा तुकोबाराय म्हणले आम्ही त्याला शूर म्हणू. कोणाला? जो हप्त्यातून दोनदा बायकोचं मार खातो त्याला नाही. मग ज्यांना अहंकार जिंकलाय आम्ही त्याला शूर म्हणू. अहंकार जिंकलाय त्याला शूर म्हणू. पण चला आता अहंकार राहिला नाही, अहंकार राहिला, निरंकार अशी वृत्ती झाली, अहंकार राहिला नाही. का? आम्हाला माहिती म्हटली तिळ मात्र जरी होय अभिमान, अभिमान मेरू तो समान भारदेवा. त्याची गंमत आहे अहंकाराची. पुन्हा काय, आज्ञानी माणसाला काहीच करीत नाही. सज्ञानाची झोंबे कंठी आणि नाना संकटे नाचवी. ज्ञान आलं की अहंकार असं मानगुटीत येऊन बसतो, मानगुटीत येऊन बसतो. आणि मग एकदा का मानगुटी येऊन बसला की मग त्याची फजिती टप अशी त्याची फजिती असे. समोरच चालतो ते चॅनलचा बरं घेत होता. हो सांगतो पुढे सुरुवात करत. हे जरी नाही काल ज्ञान आलं, अहंकार अहंकार गेलं, आठवण गेलं मला, आठवण गेलं. ज्ञान आलं की अहंकार लगे. ते ओंकार दादा एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला, 12 वर्ष अमेरिकेत. इथलं नाही कोणी नाही ना? नाही म्हणजे मला दुसऱ्या देशात झालं हो ना. कसं प्रवास लांबचा असतो भेलेल बरं. आणि मग एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला, भाऊ अमेरिकेत राहिला. आणि गावात आला की कोणी भेटलं की एकच वाक्य म्हणायचं, भाऊ काय पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेलं बरं. काय विचारायचं असलं तर विचार. 12 वर्ष अमेरिकेत राहिलो, कोणी भेटलं की एवढंच वाक्य म्हणायचं, 12 वर्ष राहिलो काय पण विचारा. बघता बघता 2 महिने झाले, कोणाला तेच म्हणायचं. एक जण म्हणला 1 वर्ष अजून राह, पण आमचं डोकं खाऊ नको ना. तू 12 वर्ष राहिला म्हणजे आमच्या उपकार केले. तो 12 वर्ष राहिला, हां काही भेटलं की काय पण विचारा. 12 वर्ष राहिलो काय करो. एक दिवशी गावामध्ये मीटिंग बसली. मीटिंगमध्ये सगळ्यांनी 5-5 मिनटं भाषण केली. आणि भाषण केल्याच्या नंतर एक जण मला एक काम करा, याला बोलू द्या 5 मिनटं. 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला आहे, काय दिवा लावलेला आहे ते त्यालाच माहिती हो. 5 मिनटं बोलू द्या. मग आता त्यानं 5 मिनिट बोलून गपचिप निघून जावं का नाही? तिथं 5 मिनिट लोकांपुढे भाषण केलं बोलला. जाता लोकांना काय म्हणला, पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेलं बरं. कोणाला का विचारायचं का असं म्हटलं. एक जणानं कोपऱ्यातून बूटवर केलं तिकून. मला विचारायचं असं का, ये पुढे. मग पुढे येत होता का तो खेड्यातला मुलगा? पुढे येत होता ना. मग ते येताना त्याला जे लोक भेटायचे ना ते त्याच्या कानात सांगायचे, चाललास ना याला काहीतरी अवघडीच्या.
2 महिन्यापासून डोकं पिकवलंय अवघडीच्या. ती येणार हुशार होतं ते मला नाही माझं डोकं पिकवलंय आठवूनच चाललं मला आता डोकं माझं पिकवलं. ते पुढं आला मग ते पुढं आला समोर आला स्टेजवर आणि आल्याच्या नंतर ह्या अमेरिकेत राहणारा काय म्हणला त्या अमेरिकेत राहणारा म्हणला खेड्यातला मुलगा म्हणला टप गुळू 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 बत ब्या हे कुठं घडलंय सांग परत सांग म्हणलं या त्याला कळत नाही काय म्हणलंय ते खेड्यातलं म्हणलं टप गुळू 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 बत ब्या हे कुठं घडलंय सांग. त्या अमेरिकेतला मला 12 वर्ष राहिलो गाड्या पण कोणा पुस्तकात गेलं टप गुळगुळ कोणाच पुस्तक कुठून आलं टप गुळ काहीच कळणार काय करो 5 मिनिटं थांबला की लगेच लोकांना टाळ्या चालू केल्या म्हणजे वा याला असंच पाहिजे आता सांग म्हणा टप गुळगुळ काय तुगा बा 2 महिन्यापासून डोकं पिकवलं आता सांग म्हणा टप गुळगुळ काय त्याला सांगताच आहे ना. मग 5 मिनिट झालं त्याच्यावर तापला मुलगा होता ना समोर त्याच्यावर तापला अमेरिकेतला त्याला मला कुठून आणलं रे टप गुळगुळ हे टप गुळगुळ कुठून आणलं ते मला अक्षय बोलत माहीत कुठून आणलं त्यालाच माहीत आपले मग त्यालाच माहीत आपलं टप गुळगुळ कुठून आणलं ते खेड्यातला मुलगा म्हणला तू सांग ना तुम्हाला 12 वर्ष राहिलं मला तू सांग आता टप गुळगुळ एक तर 4 लोकांचा अपमान का लवकर सांग टप गुळगुळ. ते गरीब होतं पोरगं ते म्हणलं काय नाही आमच्या घराच्या मागं कवटाचं झाड आहे म्हणलं कवट नसते त्या अमेरिकेतलं म्हणलं कवटाचं असू दे नाही तर बेलाचं असू दे पण टप गुळगुळ सांगा दे कुठं. मग ते खेड्यातला पोरगं म्हणलं ते म्हणलं काय नाही आमची तर शेळ्या आहेत मला 2-3 हे म्हणलं शेळ्या असू दे नाही तर काय असू दे टप गुळगुळ लवकर सांग कुठून असतं एवढा 4 लोकांचा अपमान केला. मग ते पुन्हा म्हणलं काय नाही म्हणला काल कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यावर घरी गेलोत मला घरी गेल्याच्या नंतर झोपल्याच्या नंतर आता घराच्या मागं कवटा झाड होतं ना रात्री 12 वाजता कौट तुटलं म्हणला घराच्या मागं कवटा झाड होतं रात्री 12 वाजता कौट तुटलं आणि पत्रावर पडलं म्हणला आणि पत्राच्या गुळगुळ 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 करत आलं खाली शिळी होती मला शिळीच्या पाठीत पडून शिळी आलेली बिया हे आमच्या घरी झालंय म्हणला हे आमच्या घरी झालंय म्हणला. तो म्हणला हे तुझ्या घरी झालं पण बेजारी माझी निघली ना हा म्हणला मग तू म्हणतोसच का म्हणजे आज्ञेने माणसाला अहंकार काहीच करीत नाही सज्ञानाचे तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय जाणे गरीबता जरी होय जाणे गरीबता म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्वताटा ज्ञान नरकाकडे नेतं म्हणे ते म्हणतात ना मी असं ऐकलं वाक्य ज्ञानाला जर अहंकाराची जोड असेल तर ते ज्ञान नरकाकडे नेतं पण त्या ज्ञानाला जर नम्रतेची जोड असेल तर म्हणजे अंगावर सोनं नाही तुम्हीच सोन्यासारखेच नाही म्हणून अहंकार हा संसार आहे ना पण माऊली म्हणले तो आता संसार राहिला नाही अहंकारूपी संसार राहिला नाही म्हणजे अहंकारच राहिला नाही म्हणून आजी संसार सुफल झाला गे माई चला जन्ममरण रूपी संसार सफल झाला देवरूपी संसार सफल झाला आणि अहंकारूपी संसार सफल झाला आता संसारच राहिला नाही. आबा अजून एक संसार आहे कोणता हे जगत आहे का जगत या जगताला सुद्धा संसारच म्हणतात. अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या अवघाची संसार त्याला ब्रह्मरूप म्हणजे वेदांत शास्त्र सांगतं कल्पित पदार्थाची निवृत्ती हे अधिष्ठान स्वरूप असते. वेदांत शास्त्र सांगतं म्हणजे विचारसागर ग्रंथाची भाषा आहे. दोरीव सर्प भासला सर्प भासल्याच्या नंतर तुम्ही बॅटरी आणून पाहिलं तुम्हाला काय दिसलं दोरी. अगोदर काय दिसला होता साप. बॅटरी आणून पाहिलं काय दिसलं दोरी. मग अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला अगोदर काय दिसला साप आणि बॅटरी आणून पाहिला काय दोरी. मग अगोदर दिसलेला साप बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला वेदांत शास्त्र सांगतं कुठंच गेला नाही. मग दोरीच्या अज्ञानामुळे भासला होता
दोरीचं ज्ञान झाल्यामुळं तो दोरी स्वरूपच झाला. तसं तुकोबराय म्हणले, ज्ञानोबराय म्हणले, भगवंताच्या अज्ञानामुळे आम्हाला जग दिसत होतं, अज्ञानामुळे. पण आम्हाला ज्ञान झालं कोणतं? विठ्ठल जळी स्थळी. विठ्ठल जळी स्थळी भरला कृष्णाचा वनाई पुरला, आजच्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, हा वनाई पुरला, दृष्टीने पाहिला विठ्ठलाची 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 विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही, सगळीकडे देव दिसायला लागला. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. तोच गुणी हरपले, तोच गुणी हरपले, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. देव झाले अवघे जन, सगळीकडे देव भरला घनदाट. हरी दिसे जनिवनी, आत्मा तत्व येणे दस दिशा आत्मारा. सगळीकडे देव दिसायला लागला. म्हणजे आता जगतरूपी संसार राहिला नाही. म्हणजे बघा, जगतरूपी संसार राहिला नाही ना, म्हणून आजी संसार सफल झाला गे माई, म्हणून संसार सफल झाला. बघा, चारही संसार राहिले नाही. आणि चारही संसार न राहिल्याच्या नंतरची अवस्था तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. मग आम्ही त्या अवस्थेला प्राप्त, अग्निरूप अवस्था ब्रह्मस्वरूपाची अवस्था प्राप्त झाली. आणि त्या अवस्था प्राप्त झाली कशी ओळखायची? म्हणजे अग्निरूप झालोत म्हणजे ज्ञानस्वरूप झालोत. ज्ञानस्वरूप झालेली अवस्था कशी ओळखायची? भक्तिशास्त्रानं काही लक्षणं सांगितली, चिन्ह सांगितलेत. म्हणजे काही 5 चिन्ह सांगितले भाऊ. ही 5 चिन्ह ज्याच्या चेहऱ्यावर दिसतात, डोळे झाकून समजायचं. ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगे दिसे. 5 लक्षणं, 5 चिन्ह ज्यांच्या चेहऱ्यावर पाहिले की लगेच दिसतात, डोळे झाकून समजायचं ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. 5 चिन्ह कोणती? अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंदरूपता. ही 5 चिन्ह ज्याच्या चेहऱ्यावर दिसतात, डोळे झाकून समजायचं ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. 5 चिन्ह. अभिन्नता. अभिन्नता म्हणजे आता त्याच्या ठिकाणी भेद राहिलेला नाही. भेद नाही सर्वात मना नारायणा तुझं मज. भेद राहिलेला नाही, भेद राहिलेला नाही. अभिन्नता, तुझं मज नाही, भेद केला सहज विनोद. आता भेद राहिलेला नाही. अभिन्नता पहिलं लक्षण संपला. अभिन्नता. दुसरं अभयरूपता. अभयरूपता म्हणजे आता त्याच्या ठिकाणी, त्यांच्या ठिकाणी भय राहिलेलं नाही, भय राहिलेलं नाही. मला सांगा, माणसाला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते? बायकोची, हे काळाची. पण काळाची भीती राहिलेली नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. अभयरूपता, अभिन्नता, अभयरूपता. तिसरं अजन्मस्थिती. अजन्मस्थिती म्हणजे भाऊ आता जन्म मरणाचं काम राहिलं नाही. आत्ताच पाहिलं त्यांची सरली रजा झाला सुफल व्यापार. ही अजन्मस्थिती. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती. 4थी अवस्था अनन्यता. 4थं लक्षात अनन्यता. अनन्यता म्हणजे एक धरला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. ही अनन्यता आहे, अनन्यता आहे. ते आहे ना, न धरू पालट आम्ही, एकविध आम्ही न धरू पालट. ही अनन्यता आहे, अनन्यता आहे. बघा, 4 झाले. अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता. आणि शेवटची अवस्था म्हणजे आनंदरूपता. आनंदरूपता म्हणजे आनंदाची डोई, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे म्हणजे अवघी आनंदाची सृष्टी झाली. म्हणजे आजी संसार सुफल झाला गे माई. ही 5 लक्षणं, 5 चिन्ह ज्यांच्या चेहऱ्यावर दिसतात ना, डोळे झाकून समजायचं ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. त्या अवस्थेला आम्ही गेलोत, म्हणून आजी संसार सुख. तुकिता तुलनेची ब्रह्म तुका
तुलनेसी ब्रह्म तू किता तुलनेसी ब्रह्म तू काशी आली. ही अवस्था अभिन्नता. अभिन्नता अवस्था आहे म्हणजे आता भेद राहिलेला नाही म्हणून आमचा संसार सफल झाला. हा संसार सफल झाला म्हणून आजी संसार सुफल झाला गे माई. ठीक आहे कस काय त्याचं कारण आहे देखिले पाय विठोबाचे. भाऊ विठोबाचे पाय पाहिले ज्ञानोबा म्हणतात आणि आमचा संसार सफल झाला. विठोबाचे पाय पाहिले संसार सफल झाला. पाय पाहिले पाय नाम स्वरूप. स्वरूप भगवंताचं दर्शन झालं आमचा संसार सफल झाला. आता संतांनी सहसा पायाचीच मागणी केलेली अनेक ठिकाणी पायाचीच मागणी केलेली. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान पायाचीच मागणी करतात. तेथे माझी हरी वृत्ती राहू पण कुठं समचरण दृष्टी विटेवरी. आता माझ आयसे करी आता मज ऐसे करे आता मज ऐसे करे तुझे आता मज आता मज आयसे करी आता मज आयसे करी आता मज ऐसे करे आता मज ऐसे करे तुझे पाया चित्ती धरी तुझे पाया चित्ती धरी आता मज ऐसे करे ऐसे करे ऐसे करे आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी ते म्या हृदयी धरी ते म्या हृदयी धरिले तापशमन पाऊले तापशमन पाऊले ते म्या हृदयी धरिले ते म्या हृदयी धरिले तापशमन पाऊले तापशमन पाऊले तापशमन पाऊले ते म्या हृदयी धरिले ते म्या हृदयी धरिले ते म्या हृदयी धरिले तापशमन पाऊले. संत पायाचीच मागणी करतात पायाची मागणी. तुझे पायी सुख सर्व आहे 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 तुक भान काही न मगे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व तुझे पायी सुख सर्व आहे. आम्हाला तुमच्या पायापाशी सुख आहे हा दुसरं काही नको. तुझे पायी सुख सर्व या शब्दाचा अर्थ असा घेऊ म्हणजे देवा तुमच्या भक्तीतच आम्हाला आनंद आहे. हा तुमच्या भजनात आम्हाला आनंद आहे म्हणून तुझे पायी सुख सर्व आहे. भजनात आनंद आहे. बरं ठीक आहे. ब्रह्मज्ञानात नाही का ब्रह्मज्ञानात मी अनेक वेळा सांगतो ब्रह्मज्ञानात सुख नाही असं नाही सुखच आहे पण भजनाचा आनंद घेता येत नाही. ज्ञान मार्गात भजनाचा आनंद भक्तीतच घेता येतो. भक्तीत ब्रह्मज्ञानात घेता येत नाही. का घेता येत नाही कारण ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही तर आनंद घ्यायचा कसा. कारण वृत्ती ते निवृत्ती झाली जन न दिसे ते ते ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही मग आनंद घ्यायचा कसा. वृत्ती शिल्लक भक्तीत राहते म्हणून तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणून देवाला भांडले तुकोबरा देवाला देवाला भांडले देवाला म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काहीच सांगायचं नाही तुम्ही काहीच सांगायचं नाही. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या नाही. करायचं असेल तर एकच करायचं मी भक्त तू देव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. तुकोबरा देवाला म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काहीच सांगायचं नाही म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका हे फक्त तुकोबरानेच म्हणा बरं. हो ना ज्याचा हरिपास पाठ नाही त्याचे कामं नाहीत
नाही, शपथ शपथ ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काहीच सांगू नका. करायचं असेल तर एकच करा, मी भक्त आणि तू देव. बरं असं का? कारण मला भजनाचा आनंद घ्यायचा आहे, भजनाचा आनंद घ्यायचा आहे. आणि भजनाचा आनंद भक्तीत आहे, भक्तीत आहे, भक्तीत आहे. म्हणून हे बघा, देवच माझा ही भावना जिथं तयार होती ना त्यालाच भक्ती म्हणतात. देवच माझे भावना जिथं तयार होती त्याला भक्ती म्हणतात. आणि देव आणि मी आम्ही दोघं एकच, याला ज्ञान म्हणतात. हा, याला ज्ञान म्हणतात. तसं तीन आहेत बघा. बघा, मी देवाचा हे कर्म आहे, देवच माझा भक्ती, आणि आम्ही दोघं एकच ज्ञान. मी देवाचा कर्म म्हणजे जसं देवाला पाहिजे तसं आपलं वागणं असते. मी देवाचं म्हणत असताना म्हणजे आवडे देवासी, तुळशी माळगाळा, गोपीचंदन टिळा, हे जसं देवाला पाहिजे तसं आपलं वागणं असते, मग त्याला कर्म म्हणायचं. पण काही दिवसानंतर मी देवाचा ही भावना आपली संपत्ती, आपण डायरेक्ट म्हणतो देवच माझा. मग देवच माझा असं म्हणतो ना, मग आपल्याला देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागायची गरज नाही. भाऊ देवच आपल्या म्हणण्याप्रमाणे वागतो. धावे चाले मागे मागे, किंवा असे भक्ताची घरी, याला भक्ती माना. आणि त्याच्यातही काय काळ उलटून गेला की आपण सरळ म्हणतो देव माझा ही भावना आपली संपत्ती, मी देवाचा ही भावना संपत्ती. आपण डायरेक्ट म्हणतो देव आणि मी आम्ही दोघं एकच, याला ज्ञान म्हणा, याला ज्ञान म्हणा. या अवस्था आहे, या अवस्था आहे. आता व्यवहारातलं उदाहरण देतोय, जर नाजूक व्यवहारातलं उदाहरण देतो. नवीन सुनबाई नांदायला आली घरात. नांदायला आल्याच्या नंतर तिची सर्वप्रथम भावना काय असते? मी माझ्या पतीची, मी माझ्या पतीची असं म्हणत असताना जसं पतीला पाहिजे तसं तिचं वागणं असते. वांग्याची भाजी आमकं वगैरे वगैरे, कारण तिची भावना काय? मी माझ्या पतीची. पण 2-3 वर्ष झाले लग्नाला की मी माझ्या पतीची ही भावना तिची संपत्ती. भाऊ ती डायरेक्ट म्हणती पतीच माझा. मग पतीच माझा असं जेव्हा म्हणती तेव्हा पतीच्या म्हणण्याप्रमाणे तिला वागायची गरज नाही. पतीच मग पती त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागतो, याला भक्ती म्हणा, भक्ती म्हणा. आणि 50-60 वर्ष उलटून गेले, दोघं देवळात येऊन बसतात. म्हातारी देवळात वाटलं म्हातारी एकमेकाकडे बघत आहेत, आणि म्हातारी हळूच करून म्हणते होय शेवटी आपण दोघं एकच आहेत, मग याला ज्ञान म्हणा. ज्ञान म्हणजे फक्त वय झाल्यावर कळत आहे, हे वय झाल्यावर कळत आहे, फरक एवढाच आहे. सुरज म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, मला मुद्दा मांडायचा आहे. तसं ती अवस्था म्हणजे ब्रह्मज्ञानात सुख नाही असं नाही, सुखच आहे, पण भजनाचा आनंद घेता येत नाही. म्हणून तू कबन देवा न लगे मुक्ती नाही, त्यानं संपदा तर नकोच समजा. आता विषय पुन्हा वाढवतो, मग ते असं होतं धनसंपदा का नको. मी अनेक वेळा सांगत असतो. सकाळी सूर्य उगवला, सकाळी सूर्य उगवला, झाडाची सावली कोणी दिशेला राहते? पश्चिमेला. आणि सूर्य मावळाच्या वेळेला पूर्वेला. तसं आहे धनाचं आहे. विश्वास जैसी या धनाचा नदर, विश्वास जैसी तरवर छाया, यातायातीनं चुके पर्ये भोगसेल काय. आई राजा, आई राजा तेवढंच वाटलं. या धनाचा नदर विश्वास जैसी तरवर छाया. हे धन म्हणजे झाडाच्या सावलीसारखं, झाडाच्या सावलीसारखं. गणितच इकडं, गणितच इकडं. भाऊ नाथ महाराज म्हणजे झाडाच्या सावलीसारखं धन, आणि तुकोबारा म्हणजे वाऱ्यासारखं. हे तो संपत्तीचे वारे कार्य जाईल. संपत्तीचं वार आहे, वार असे भरपूर वारे आहेत, भरपूर आहेत. अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा. वासुदेवाच्या अभंगात वारा आहे ना, आला शीतळ शांतीचा, शीतळ शांतीचा वारा, अहंकाराचा वारा, धनाचा वारा, इलेक्शनचा ते वाटळ. असे भरपूर वारे आहेत, भरपूर वारे. त्या पिंगळ्याच्या अभंगात सुद्धा एक वार आहे. अनेक एक वारे सुटेल तातडी, मग पाटील बुवाची पडेल माडी, आणि तिची 5 पोरे लागतील देशोधडी. म्हणून पिंगळा माद्वारे बोले बोल तो द्या का. हा पिंगळ्यातला वार आहे, पिंगळ्यातला. त्याला 20 रुपये करावं मी हल्ली. पिंगळ्यातला वार आहे. पण पिंगळ्यातला वारा भाऊ जरा भयानकच आहे. पण म्हणजे तो काय धनाच्या वाऱ्यासारखा नाही, अहंकाराच्या वाऱ्यासारखा नाही, शीतळ शांतीच्या वाऱ्यासारखा नाही, तो काळाचा वारा आहे. पिंगळ्यातला जो वारा सांगितला तो काळाचा वारा सांगितला. म्हणजे अनेक एक वारे सुटेल तातडी, काळाचं वारं सुटलं तातडी की पाटील बोची पडेल माडी. काळाचं वारं आलं की मरणाचं म्हणजे देवरूपी माडी खाली पडत असते. आणि एकदा का देवरूपी माडी खाली पडली की या माडीतले 5 पोरं लागतील देशोधडी.
पाच पोरं कोणती? देहा पाचाचा आणिला उसना. पंचमा भूतापासून निर्माण झालेलं शरीर मग शेकी जास्तीत त्याला देणे लागे. म्हणून काळाचं वार यायच्या अगोदर आणि माडी पडायच्या अगोदर देवरूपी तुम्ही एक काम करा. कोणतं? वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. आओ वरली आळी म्हणजे काय होच आपलं वरली आळी म्हणजे गावातली नाही. हा शरीर वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. ज्यांना ज्यांना वरली आळी भेटली त्याने सावध राहा. का? कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही म्हणून. नरदेह दुर्लभ. वरली आळी भेटली ना सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बोला घेऊन सवे. कोण? मनाजी पाटील देहगावीचा. वरल्या आळी तुम्ही मनाला सोबत घ्या. मनाला सोबत घ्या म्हणजे मनाला ताब्यात ठेवा. विषयाकडे जाऊ द्यावं नका मनाला. आणि या नरदेहात जर मन विषयाकडे गेलं तर मग काय होईल? चिठ्ठी येईल बा. मग पडेल ठावी. मग चिठ्ठी या नरदेहात. चिठ्ठी म्हणजे या चिठ्ठ्या नाही. माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं. वरल्या हे चिठ्ठ्या नाही. वरल्या आळीत भाऊ यमाच्या चिठ्ठ्या आहेत. यमाच्या वरल्या आळीत यमाच्या चिठ्ठ्या येतात. आबा लोकांना यमाच्या चिठ्ठ्या येतात पा पण चिठ्ठ्या वाचित नाही. प्रत्येकाला यमाच्या चिठ्ठ्या येऊ जातात पण चिठ्ठ्या वाचित नाही. चिठ्ठ्या कोणत्या? मी अनेकाला सांगतो. पा माणसाचा ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची. एखादा रोग होणं आणि त्या रोगातून माणूस बरा होऊन बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसाने चिठ्ठ्या वाची जाव. म्हणून चिठ्ठ्या वाचायच्या. देवाला म्हणायचं देवा रोगातून वाचलोय ना, ऑक्सिजन मधून वाचलोय ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य बरवे झाले आजीवरी नाही पडी मृत्यूचे आहारी. आहारी आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येतीवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आरी. वाचून आलो येतवरी. देवा वाचून आलो ना म्हणजे रोगातून वाचलोय ना, ऑक्सिजन मधून वाचलोय ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पत्ते खेळन भजन करीन. पत्त्याने भजन मंदिरात बसून भजन करीन. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा आणि सावध होऊनी भजनी लागा. सावध होई बापा काळ लागला बापा. सावध होई बापा, बापाची कुंतू नको पाहे बुडताच बापा. पाहे बुडताच बापा. सावध होई बापा काळ लागला बापा. सावध होई बापा सावध होय बापा काळ लागला माप. का? त्रिकुट कौशल्याने सायास कर केले दोन्ही दार गुंपोनिया. आता कोंडो कोंडो मेले सावध होय बापू काळ लागला माप. म्हणून सावध व्हा आणि सावध होनी भजनी लागा. देव करा कैवारी. आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगर सावध होनी भजनी लागा. देव करा कैवारी. अशा प्रकारे सावध व्हायचं. सावध घ्या मोस्ट सुंदरला गाडी नाही. ₹20 द्यायला
पहिल्यापासून घेऊ का पहिल्यापासून घेऊ हे जरी नाही वा गोड माझ्या करता राहू द्या हरि जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
विठोबा रघुमाई हो बार घुमाई हे विठोबा रघुमाई हो बार घुमाई हे विठोबा रघुमाई हो बार घुमाई हो बार घुमाई हो बार घुमाई हे विठोबा रघुमाई हो बार घुमाई हो बार घुमाई हो बार घुमाई केले पाय विठोबाचे पाय पाहिले आणि आमचा संसार सफल झाला माऊली म्हणतात. बरं ठीक आहे माऊली, तुम्ही म्हणतात विठोबाचे पाय पाहिले आणि आमचा संसार सफल झाला, मग आम्ही पाहत नाहीत का विठोबाचे पाय? मग आमचा का अजून संसार सफल झाला नाही? ऐका, जसे माऊलींनी पाय पाहिले तसे आपण पाहत नाहीत. माऊलींनी कसे पाय पाहिले त्याचं वर्णन माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तो मज भावा ज्ञानोबरांनी कसे पाय पाहिले तो मज व्हावा, म्हणजे देवाशिवाय दुसरं काय. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचून केशवा तुझं वाचून केशवा आणू नावडे जीवे अनुसरली तुझं वाचून केशवा आणू नावडे. हा याला म्हणायचं तो मज व्हावा, देवाशिवाय दुसरं काहीच नाही. तुझी अनवाईन गदी पाऊ आवड जेवा सावळी परब्रह्म आवडे या जीवा सावळे प्रभू आवडिया जीवा मनी मने राणीवा घर केले काय करू से सावळी होईत आपे आपलं पद म्हणते ते, म्हणजे मला मुद्दा म्हण देवाशिवाय दुसरं काहीच नाही म्हणून तो मज व्हावा तो मज व्हावा. बरं वेळोवेळा व्हावा
पांडुरंग. म्हणजे परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. एवढंच नाही, ज्ञानोबा म्हणतात पुन्हा दादांनी खून सांगितली. म्हणजे काय, विठोबाचे पाय पाहिलेत ना, त्याच पायांना विसंबू नको, विसरू नको अभंगाच्या. बाप रखुमा देवी बरू जीवीचा जीवाळा. बाप रखुमा देवी बरू नवी सर्वता त्या चरणाला विसंबू नको ही खून निवृत्तीने तत्वता सांगितले. निवृत्ती नादाने खून सांगितली. म्हणून काय, तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली ले ले पुरे बेडे